आताची सगळ्यात मोठी बातमी टीम इंडियाचा सनसनाटी विजयी वर्ल्ड कप विजय रोहितच्या विराटसह हार्दिकलाही आनंद असतो। टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या T20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये पराभव केला। टीम इंडियाने यासह 17 वर्षांनी विजय मिळवलेला आहे। टीम इंडियाने अखेर 17 वर्षाची प्रतीक्षा संपली आहे। टीम इंडियाने 2007 नंतर आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली T20 वर्ल्ड कप जिंकला आहे। टीम इंडियाच्या थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 7 धावांनी थरारक विजय मिळवला आहे। टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचे आव्हान दिले होते, मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजाची शानदार बॉलिंग आणि सूर्यकुमार यादव याने घेतलेल्या गेम चेंजिंग कॅचने सामना फिरवला। टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावला। टीम इंडियाच्या या विजयानंतर कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या हे तिघे भाऊ झाले होते। तिघांनाही आनंद अश्रू झाले। विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी एकमेकांना घट्टी मारत एकमेकांना अभिनंदन केले। टीम इंडियाचे टॉस जिंकून बॅटिंग निर्णय केला। टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये विकेट गमावून 176 धावा केल्या। विराट कोहली यांनी सर्वाधिक 76 धावा केल्या। अक्षर पटेलच्या 47 धावा महत्त्वपूर्ण ठरल्या, तर अखेरीस शिवम दुबे यांनी 16 बॉलमध्ये 17 धावांची निर्णय खेळी केली। तर रोहित शर्मा यांनी 9, रवींद्र जडेजा 2 आणि हार्दिक पांड्याने 5 धावांचे योगदान दिले। तर दक्षिण आफ्रिकेकडून एनिरिक नरकिया आणि केशव महाराज या दोघांनी 2-2 विकेट घेतल्या, तर मार्क जॉन्सन आणि एमिसन राबडा या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली। प्रत्युत्तर म्हणून दक्षिण आफ्रिकेची अडखळत सुरू झाली आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 2 बाद 12 अशी स्थिती झाली। मात्र त्यानंतर स्क्विटिन डी आणि कॉक आणि ट्रिस्टन स्टॅप या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली। त्यानंतर स्टॅम्प्स 31 धावांवर आऊट झाला। त्यानंतर डी कॉक आणि हेनरिक क्लासेन या दोघांची चौथ्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी केली। त्यानंतर डी कॉक 39 धावांवर बाद झाला, मात्र हेनरिक क्लासेसने मैदानात होता, त्यामुळे टीम इंडियाला टेन्शन होतं। क्लासेसने गंगीतनी चुंबक 6 मारत जोरदार फटकेबाजी केली, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या दृष्टीक्षेपात होता। मात्र अजून सामना संपला नव्हता। हार्दिक पांड्याने डावातील 17व्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलरवर क्लासेसना ऋषभ पंतच्या हाती 52 धावांवर कॅच आऊट केले आणि टीम इंडियाचे इथून कमबॅक केले। त्यानंतर जसप्रीत मार्क जॉन्सनने 2 धावांवर बॉल्ड केले। आता टीम इंडियाच्या विजयानंतर डेव्हिड मिलर यांना आता होता। सूर्यकुमार यादवने ब्लाउंडर लाईनवर अफुलती लिंच कॅच केली। सामना टीम इंडियाच्या कशात घातला। हार्दिकच्या बॉलिंगवर मिलर 21 धावांवर आऊट झाला, तर कॅगिसो रबाडा 19 धावांवर 1 धावांवर आऊट झाला। हार्दिकने शेवटच्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या आणि अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेला टीम इंडियाने 8 बाद 169 धावांवर रोखले। विराट रोहितना आनंद अश्रूही झाले। तब्बल 2007 नंतर T20 वर्ल्ड कप 17 वर्षांनी भारताने जिंकला आहे।